हॅलो एव्हरीवन, कालपर्यंत आपण बघितलं हाफ कटोरी ब्लाऊजचा फ्रंट साईड, बॅक साईड आणि जे काही चेंजेस करायचे आपल्याला लहान मापांमध्ये आणि मोठ्या मापांमध्ये जे काही चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगितले. आज आपण स्लीव्सचं मेजरमेंट कसं काढायचं ते बघणार आहोत. ते खाली एक सरळ लाईन मारून घेतली आहे. तर इथे पेपर खालीवर आहे, मी हा लेवलमध्ये करून घेतलाय. आता मेजरमेंट काढताना आपल्याला कुठले कुठले मेजरमेंट्स लागणार आहेत ते आपण बघूया. आता हा जो चार्ट आहे याच्यामध्ये बाही म्हणजे स्लीव्सची लेंथ आणि स्लीव्सचा राऊंड दिलेला आहे. प्रत्येक साईजनुसार हे मेजरमेंट लेंथ पण वेगळी दिलेली आणि स्लीव्सचा राऊंड सुद्धा वेगळा वेगळा दिलेला आहे. आता आपण 32 साईजचाच आपण स्लीव्सचं मेजरमेंट काढणार आहोत. स्लीव्सची लेंथ आहे 5.5 आणि दंडघेर आहे 11.5. याच मेथडने आपण स्लीव्स काढणार आहोत. स्लीव्सची लेंथ, आता हे जे नोट्स आहे नोट्समधून वाचून मी तुम्हाला सांगते. 0 to 1 बाही उंची अधिक 1.5 इंच घेणे. म्हणजे 0 to 1 ही जशी घडी आहे तशीच ऑन फोल्डच आपण घ्यायचे. ही साईड याच्यावर 0 to 1 मेजरमेंट टाकायचं आहे. तर बाही उंची आहे आपली 5.5. बाही उंची अधिक 1.5 इंच त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितलं आहे. म्हणजे 5.5 + 1.5 7 इंच. इथून ते इथपर्यंत ही उंची 7 इंच घ्यायची. 1.5 इंच एक्स्ट्रा का घेतले आपण? कारण स्लीव्स फोल्डिंग केल्यानंतर तिथे आपल्याला हेमिंग करावी लागते. स्लीव्सला खाली हेमिंग करावी लागते, म्हणून आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे. इथे एक आडवी लाईन मारून घेतली. आता याला 0 नंबर दिला, याला 1 नंबर दिला. त्यानंतर 0 to 2 30 इंच चेस्ट साईजपर्यंत 3 इंच घेणे. 34 इंच छातीला पर्यंत 3.25 इंच घेणे व 34च्या पुढील छातीला 3.5 इंच घेणे. आता आपली ही 32 छाती आहे, म्हणजे 34 इंच छातीपर्यंत 3.25 इंच घेणे. मग आपण हे 3.25 इंच घेणार आहोत कारण 32 छाती आहे. हे आपण 3.25 घेतले. आता इथे एक आडवी लाईन मारायची आहे. त्यानंतर 1 ते 3 याला 2 नंबर देऊयात. नंतर 1 ते 3 हे दंडघेराचे निम्मे घेणे. आपला स्लीव्सचा राऊंड आहे 11.5, म्हणजे दंडघेर आहे 11.5. हे घडीची बाजू घेतल्यामुळे आपण ऑन फोल्ड असल्यामुळे आपण त्या 11.5चा अर्धच माप टाकणार आहोत. 11.5चे निम्मे 5.25 इथे मार्क केले. इथे 3 नंबर दिला. त्यानंतर या लाईनवर 2 ते 4 ह्या लाईनवर दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 किंवा 2 इंच. आता सध्या तर आपण 1.5 इंचच घेणार आहोत. साईज वाढली की आपण त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करणार आहोत. दंडघेराचे निम्मे म्हणजे दंडघेर किती आपला हा स्लीव्ज राऊंड आहे 11.5. 11.5चा अर्धा आपण मेजरमेंट घेतलंय 5.25. तर इथे काय करायचं, ते 5.25 प्लस 1.5 इंच ॲड करायचं. आता 5.25च्या ऐवजी 6 इंच घेतलं तरी चालेल. राऊंड फिगर 6 + 1.5 7.5 इथे मार्क केले. याला 4 नंबर दिला आणि ही तिरकी लाईन अशा पद्धतीने जोडून घ्यायची. तर ही जोडल्यानंतर याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. म्हणजे आपण ब्लाऊजमध्ये जर ब्लाऊज कटिंग करताना जर 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं असेल तर इथे सुद्धा 1.5 इंचाचं ठेवायचं आहे. ब्लाऊजमध्ये जर 1 इंचाचं ठेवलं असेल तर इथे सुद्धा 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं. तिकडे 1.5 इकडे 1 किंवा तिकडे 1 इकडे 1.5 असं ठेवू नका, कारण मग स्लीव्ज जॉईन करताना आपल्याला कमी जास्त होतं ते मेजरमेंट. दोन्ही लाईन जॉईन केलं. आता हे 2 ते 4चं मेजरमेंट आपण किती घेतलंय? स्लीव्ज राऊंडचा हाफ प्लस 1.5 इंच म्हणजे 7.5 मेजरमेंट जे आलंय. 7.5चा सेंटर काढायचा आहे 4.25. 4.25 पासून एक लंब टाकायचा आहे, म्हणजे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची इथे ही अशा पद्धतीने. हा 4 नंबर दिला, याला 5 नंबर आणि तसंच याला 6 नंबर दिलेला आहे. आता हे बघा, आपण ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहेत. आपण इथे 3.25 घेतलं, याचा अर्थ इथे पण 3.25च आलेला असणार आहे. हे बघा इथे 3.25च आहे. 3.25चे 3 समान भाग करायचे. 1 इंचापेक्षा थोडंसं जास्त मेजरमेंट येणार इथे. अंदाजे 3 समान भाग केले, 1 2 आणि 3. हे जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच इथे येणार आहे आणि त्याचे हे दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत, त्यामुळे सेम मेजरमेंट येणार आहे. आता इथे आपण याचा सेंटर काढलाय. सेंटरपासून एक लंब टाकलाय आणि त्याचे 3 समान भाग केलेत.
आता ह्याला आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, आर्महोलचा शेप द्यायचा आहे आपल्याला इथे. आता इथून 0 पासून अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अर्धा ते पाऊण इंच आत घेऊन याला 9 नंबर देऊया. आता हा 9 नंबर, सॉरी याला 7 नंबर आणि हा 8 नंबर झाले. याचे भाग केल्यानंतर 7 आणि 8 नंबर दिले आणि इथे 9 नंबर. तर ह्या पॉईंटपासून इथे आणि या पॉईंटपासून इथे असा एक शेप द्यायचा आहे आपल्याला. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. आता हा आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा, म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा या पॉईंटपासून इथे शेप द्यायचा आहे आणि इथून असा शेप द्यायचा आहे. मग काय करायचं, 5 आणि 4चा अंदाजे सेंटर काढायचं आपल्याला आणि तिथून हा असा जॉईन करायचा आहे. अशा पद्धतीने आपली स्लीव्स तयार झाली आहे. आधी काय केलं आपण, फुल लेंथ प्लस हाफ इंच, फुल लेंथ प्लस 1.5 इंच घेतलं आहे. त्यानंतर 0 to 2चं डिस्टन्स हे आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे की 28 ते 30 छातीच्या मापांना हे मुंडाखोलीचं म्हणजे कॅप हाईट किती घ्यायची, किंवा 32 ते 34 छातीला किती घ्यायची, किंवा 36च्या पुढच्या छाती चेस्ट साईजसाठी हे मेजरमेंट किती घ्यायचं, हे प्रत्येकाचं मेजरमेंट आपण नोट्समध्ये दिलेलं आहे. मग आता आपली 32 छाती असल्यामुळे आपण हे 3.25 घेतलं आहे. इथून तिथपर्यंत 3.25 घेऊन त्याला 2 नंबर देऊन एक आडवी लाईन मारली आहे. आता ह्याच लाईनवर दंडघेऱ्याच्या निम्मे प्लस 1.5 इंच, हाफ ऑफ स्लीव्ज राऊंड प्लस 1.5 इंच इथे घेतले या लाईनवर. म्हणजे हा जो स्लीव्ज राऊंड होता तो स्लीव्ज राऊंड प्लस 1.5 इंच त्याच्यामध्ये ॲड केले आणि तो पॉईंट मार्क केल्यानंतर मग हे जेवढं मेजरमेंट येईल त्याचं सेंटर काढलं आहे. ती एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे वरती. नंतर त्याचे 3 सेम पार्ट केले, म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच हे डिस्टन्स येणार आहे, कारण या 2 लाईन पॅरलल आहेत. नंतर इथून अर्धा ते पाऊण इंच बाहेर घेऊन याला असा शेप दिलेला आहे अशा पद्धतीने. आता हे 0 to 9 हे आपण पुढे का घेतलं, कारण ही स्लीव्स हे जर आपण घेतलं नसतं तर हा डायरेक्ट शेप आपण या पॉईंटपासून सुरू केला असता तर ही स्लीव्स अशी आली असती, अशी इथे टोक आलं असतं. पण आपल्या शोल्डरचा जो भाग असतो तो असा गोल राऊंडमध्ये असतो, त्यामुळे इथे ही सरळ लाईन आली पाहिजे, म्हणून आपण इथे अर्धा ते पाऊण इंच सरळ घेतलं आणि तिथून पुढे मग शेप द्यायला सुरुवात केली. हे इथपर्यंत आलं लक्षात. आता ही स्लीव्स कशी कट करायची ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता ही पहिली बाहेरची लाईन कट करून घ्यायची. त्यानंतर ही बाहेरचं मार्जिन कट करून घ्यायचं आहे आणि हा जो बाहेरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा. ही झाली स्लीव्ह कटिंग. आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. अशा पद्धतीने हा पुढचा मुंडा आणि हा मागचा मुंडा अशा पद्धतीने आपली स्लीव्स कटिंग झालेली आहे. हे बघा, असं राऊंड शेप आला पाहिजे इथे व्यवस्थित आणि उलट्या माशाचा आकार आला पाहिजे. हा उलटा मासा दिसतो का, आता इथे जर डोळा काढला तर आपल्याला लक्षात येईल उलटा मासा कसा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा उलटा मासा दिसला पाहिजे आपला, म्हणजे आपली स्लीव्सची कटिंग बरोबर आहे. तर ही स्लीव्सची कटिंग झाली आहे. आता आपण योगपट्टीची कटिंग करणार आहोत. कालचा जो आपण भाग कटिंग केला होता, पुढचा भाग मी तुम्हाला शिकवला होता. हे बघा, यामध्ये जे आपण 1.5 इंच खालून वरती 1.5 इंच घेतलं होतं आणि एक आडवी लाईन मारली होती, आणि हा जो योगपट्टीचा भाग आहे आता हा आपण याच्यामधून काढून कट करून टाकणार आहोत. हा भाग कट करून टाकायचा आहे आणि ह्याच्याऐवजी आपल्याला वेगळी योगपट्टी काढायची. त्यामुळे हा काढून फेकून दिला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. हा बाजूला ठेवूयात आपण. आता या भागातला हा गळा कट करायचा आहे. पुढचा भागातला गळा, हा पुढचा गळा कट करूयात. त्यानंतर हा मुंडा, हा पुढच्या साईडचा मुंडा आहे, हा एक कट करायचा आहे. आपण जे पुढच्या भागामध्ये जे बदल केले होते, काही चेंजेस केले होते मुंडा गळ्यामध्ये, ते आपण कट करून घेतलेले आहेत. आता आणि ही जी योगपट्टी कट केली ती आपल्याला वेगळी काढायची, त्यामुळे आता आपण ही वेगळी काढायला घेऊ. आता 32 साईजचीच योगपट्टी आपल्याला काढायची. आता 32 साईजची कंबर किती आहे आपली, 28 इंचाची. तर यानुसारच आपण योगपट्टी काढूया.
हे बघा, आता याला घडीचा पेपर नाही घेतला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला हा सिंगल पेपरच लागणार आहे. तर मी तुम्हाला याच्यावर दाखवते कसं काढायचं. तर आता इथे एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. ती जी 1.5 इंचाची पट्टी आपण काढली होती, तर ती 1.5 इंचाची काढली की ही 2.5 इंचाची पट्टी घ्यायची. ही सगळ्या साईजसाठी 2.5 इंचाचीच पट्टी घेतली पाहिजे. साईज छोटी असो किंवा मोठी असो, ही सगळीकडून 2.5 इंचाचीच पट्टी घ्यायची. ही शिवून 2 इंचाची तयार येणार, म्हणजे विथ मार्जिन आपण ती 2.5 इंचाची घेतली. आता आपली वेस्ट आहे 28 वेस्टसाठी, म्हणजे 1/4 ऑफ वेस्ट प्लस 1.5 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचे. कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच त्याच्यात ॲड करायचं आपल्याला. कमरेचा चौथा भाग किती येणार? 28चा चौथा भाग 7 प्लस 1.5 8.5. इथे आलं 8.5 आणि इथून एक लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर आता इथून 1 इंच वरती घ्यायचे आणि आपल्याला हा शेप द्यायचा आहे. जसा की हा शेप आपण कट केला होता 1 इंच वरती घेऊन, तशाच पद्धतीने इथून 1 इंच घेतले आणि असा हा शेप असा जोडून टाकायचा. तर तो कुठला पॉईंट घ्यायचा आहे की छातीचा 10वा भाग प्लस पाव इंचाचा जो पॉईंट घेतला होता आपण, हा पॉईंट, तो पॉईंट आपल्याला इथे घ्यायचा आहे. म्हणजे चेस्ट साईज किती होती आपली? 32चा 10th पार्ट प्लस पाव इंच म्हणजे 3.2 येणार, प्लस पाव इंच 3.5. हा पॉईंट मिळाला. या पॉईंटपासून हे अशा पद्धतीने जोडायचं. एकदम स्केलनी सुद्धा स्ट्रेट जोडायचं नाही किंवा एकदम स्लोप पण घ्यायचं नाही, स्लाइटली स्लोप घ्यायचा याला. हा अशा पद्धतीने. आता हा कट कसा करायचा? अशा पद्धतीने आपला योक तयार झालाय. आता हा जो पुढचा भाग आहे, आपण पुढच्या भागाला योक बरोबर बसलाय की नाही आपण बघूया. हा टक्स शिवण्यामध्ये जाणार. हा टक्स शिवल्यानंतर ही योकपट्टी आपल्याला इथे जोडायची. हे बघा, बरोबर बसली ही योकपट्टी, इथून तिथपर्यंत बरोबर बसली, म्हणजे हे माप आपलं बरोबर आहे. आता आपण 32 साईजचं आता मी तुम्हाला हाफ कटोरी ब्लाउजचा 32 साईजचा फ्रंट, बॅक, स्लीव्ज आणि योकपट्टी हे चारही भाग शिकवलेले आहेत. हाफ कटोरी ब्लाउजला हे 4च भाग असतात. हा बॅक, फ्रंट, स्लीव्ज आणि ही योकपट्टी, हे चारही भाग शिकवून झालेले आहेत. तुम्ही याची जास्तीत जास्त पेपर कटिंग करा. जेवढी तुम्ही जास्त पेपर कटिंग करताल तेवढं तुमचं ब्लाऊज पक्क डोक्यात बसणार आहे. स्टिचिंग तुम्ही एकदा बघितलं, दोनदा बघितलं की ते लक्षात येतं, पण पेपर कटिंग सगळ्यात जास्त महत्त्वाची. कटिंग जर बरोबर असेल तर तुमचं ब्लाऊज परफेक्टच बसणार. या सगळ्याची प्रॅक्टिस करा आणि 28 साईजपासून 44 साईजपर्यंत सगळ्या मेजरमेंटचे बॅक, फ्रंट, स्लीव्ज आणि योकपट्टी घरी प्रॅक्टिस करा. उद्या भेटूया, तोपर्यंत हॅव अ नाईस डे.